आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहे. शेतकरी बंधूंसाठीचा कार्यक्रम ऐकूया. आपलं घर आपलं वावर. आपलं घर आपलं वावर कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना मंगला पाळवेचा नमस्कार. शेतकरी बंधूंना आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम आधुनिक कृषी चौपाल. शेतकरी देशाचा तो खरा नायक असतो जो रोज सकाळी धरतीजवळ जाऊन आपल्या आशांना, आपल्या स्वप्नांना पेरतो, ते पण आपल्यासाठी, तुमच्यासाठी कोणत्याही स्वार्थाशिवाय काम करतो. नमस्कार, आपण पाहायला सुरुवात केली आहे कृषी मंत्रालय आणि दूरदर्शन किसानचे संयुक्त सादरीकरण कृषी चौपाल. आपल्या बरोबर मी आहे घनश्याम उपाध्याय. या मुलाखतींचे काम तर जुने होत चालले आहे, पण आपल्याला माहित आहे या शो मध्ये आपण चर्चा करतो शेतीची, शेतकीची, बियाणांची, आशांची, स्वप्नांची, यशाची, संघर्षाची, उत्कर्षाची, उत्साहाची, उमंगाची आणि आशा आणि मेहनतीच्या अनोख्या संगमाची. म्हणजे गोष्ट आपली आणि आमची. आणि आज या गोष्टी करण्यासाठी आम्ही पोहोचलो आहोत बिहारची राजधानी पटना. म्हणजे की आज आपण पोहोचलो आहोत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या पूर्वी अनुसंधान परिसरात. आणि आज आपण बोलणार आहोत रबी पिकांचे उत्पादन, प्रगती आणि कीटक व्यवस्थापनाबद्दल. आणि आज या सगळ्या गोष्टी एक्सक्लुझिव्ह केवळ या शो मध्ये होतील. तर पुढील 50 ते 55 मिनिटे आमच्यासाठी राखून ठेवा. मी नेहमी म्हणतो, जे इथे आहे ते कुठेही नाही. आमची शोची परंपरा आहे. या शोची सुरुवात एका शानदार रिपोर्टनी करतोय. त्याच्या माध्यमाने आपण सगळ्या गोष्टी सरसरी दृष्टीने पाहता, समजता आणि मग त्यानंतर खूप खास पाहुण्यांचे खास पॅनल प्रत्येक सेशन मध्ये आमच्या बरोबर जोडले जातात. आपल्या प्रत्येक गोष्टीचा पेस सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आमच्या जवळ या, कारण की सुरुवात झाली आहे आपल्या शोची, ज्याचं नाव आहे कृषी चौपाल. आणि ही सुरुवात होत आहे टाळ्यांच्या गडगडाटात. कृषीमध्ये रबी पिकांचे खूप महत्त्वपूर्ण स्थान आहे. गहू आणि मोहरी रबीची मुख्य पिके आहेत. याशिवाय मसूर, मक्का, चणे, टमॅटो, मटार, शेंग, फ्रेंच बीन पण रब्बी पिकं आहेत. पीक मग कोणतेही असो, त्यावर कीड लागण्याचा धोका बनून राहतो. पण देशात असलेले वेगवेगळे कृषी संस्थान सतत याबाबतची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवत आहेत की कसे रबी पिकामध्ये कीटक व्यवस्थापन केले पाहिजे. पटनामध्ये असलेले भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे पूर्वी अनुसंधान परिसर पण या दिशेने शेतकऱ्यांचे मार्गदर्शन करत आहे. गव्हाला वाळवी खूप नुकसान पोहोचवते. मुळं खोकली होणं, रोपं मरगळून जाणं, मृत रोपांवर अनियमित डाग ही याची लक्षणे आहेत. वाळवी जवळजवळ 25 ते 30% रोपांच्या मृत्यूचे कारण बनते. याच्या प्रबंधनासाठी पेरणीनंतर काही दिवसांनी मातीत क्लोरपायरिफॉस 3 लिटर प्रति हेक्टर उपयोग करा. गव्हात एफिड कीटक प्रबंधनासाठी इमिडाक्लोप्रिडचा उपयोग करा. तसेच मोहरीत एफिड कीटक प्रबंधनासाठी मोहरीची सहनशील प्रजाती लावा. लवकर रोपण करा. कीटकांच्या जनसंख्येचे निरीक्षण आणि नियंत्रणासाठी पिवळ्या चिकट जाळ्याचा उपयोग करा. टमॅटोमध्ये फलभेदकाचा प्रकोप वाढल्यावर कडुलिंबाच्या बियांच्या रसाचे 4% मिश्रण 15 दिवसाच्या अंतराने उपयोग करा. पांढऱ्या माशा दिसल्यावर रोगर 1.5 मिलीलीटर प्रति लिटर किंवा इमिडाक्लोप्रिड 1 मिलीलीटर प्रति लिटर मिश्रण प्रति लिटर पाणी या दराने फवारणी करा. मटारात लाही म्हणजे ऍफिडच्या नियंत्रणासाठी रोगर औषधाचा
2 मिलीलीटर प्रति लिटर या दराने पाण्यात मिसळून फवारणी केली पाहिजे. मटाराची पाने गुळगुळीत असल्याने औषधाचे मिश्रण पानांवर थांबत नाही, म्हणून मिश्रणात साबण किंवा सँडोव्हिट 0.5 मिलीलीटर प्रति लिटर या दराने मिसळून फवारणी केली पाहिजे. लीफ मायनर म्हणजे पत्र सुरुंगकचे नियंत्रण याकरता फ्युराडान 3G 6.87 किलो प्रति हेक्टरचा मातीत उपयोग करा. फलीछेदकावर नियंत्रणासाठी जैविक कीटकनाशक डेल्फिन बीटी औषधाचा 1 ग्रॅम प्रति लिटर या दराने पाण्यात मिसळून फवारणी केली पाहिजे. अशा प्रकारे योग्य वेळेवर विशेषज्ञांच्या सल्ल्याने रबी पिकात कीटक प्रबंधन आपल्याला नुकसानापासून वाचवू शकते. तर आम्ही आपल्याला रिपोर्ट दाखवला आणि रिपोर्ट पाहिल्यावर आपण हा अंदाज लावला असेल, मला माहित आहे की आज आपण बोलत आहोत रबी पिकात प्रगत उत्पादन तकनिकाची आणि बरोबरच कीटक प्रबंधनाची दोन्ही जाणून घेणे आपल्यासाठी खूप जरुरी आहे. आमच्या सोबत त्या फर्स्ट स्टेशन मध्ये काही खास पाहुणे जोडले जात आहेत. ते गोष्टी आणखीन पुढे नेतील. तर माझ्या बरोबर जोडले जात आहेत डॉक्टर अनुप दास, निदेशक भारतीय कृषी अनुसंधान परिषद, कपूर अनुसंधान परिषद पटनाहून. सर स्वागत आहे. नमस्कार. माझ्या बरोबर डॉक्टर अरविंद कुमार चौधरी जोडले जात आहेत. ते वैज्ञानिक आहेत, आदत प्रजनन ICAR RCER पटनाहून. सर स्वागत आहे आपलं. नमस्कार. चर्चेचा भाग आहे डॉक्टर राकेश कुमारजी, जे वरिष्ठ वैज्ञानिक आहेत. सर श्री विज्ञान ICAR RCER पटनाहून. तर डॉक्टर राकेश स्वागत आहे आपले. तर चला, परिचय झाला आणि परिचयानंतर काही माहिती शेअर करू, काही प्रश्न विचारूया. चला दर्शकांकडे जाऊया. अजय आपल्या बरोबर जोडले जात आहेत. अजयजी, काय आपला प्रश्न विचारा. आमची मुख्य पिके भात आणि गहू आहेत आणि भात आणि गव्हाच्या लागवडीतून अधिक उत्पादन कसे मिळवायचे हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तुमच्या प्रश्नासाठी धन्यवाद. आपल्या सर्वांना माहीत आहे, धन्यवाद. प्रत्येक शेतकरी नव्हे तर आपल्यापैकी बहुतांश शेतकरी आपल्या दीर्घकालीन प्रकारच्या तांदळाची लागवड करतात. तर जेव्हा आपण या दीर्घकालीन तांदळाच्या जातीची लागवड करतो तेव्हा काय होते, जेव्हा आपण अखेरीस गव्हाची लागवड करतो तेव्हा त्याला विलंब होतो, त्याच्या पेरणीला विलंब होतो. हे एक कारण आहे. दुसरं म्हणजे गव्हाची पेरणी केल्यानंतर आणि उन्हाळा जवळ आल्यानंतर पाणी आणि सिंचन सुविधांची योग्य व्यवस्था नसल्यामुळे, विशेषतः मार्च महिन्यात जेव्हा तापमान वाढते तेव्हा यावेळी एकीकडे पाण्याची कमतरता असते आणि दुसरीकडे तापमान वाढते. त्यामुळे आपले उत्पादन, या तांदूळ आणि गव्हाच्या लागवडीचे उत्पादन कमी होते. तर काय करावे लागेल? आपण प्रगत तंत्रे स्वीकारली पाहिजेत. उदाहरणार्थ, आपण आता हवामान सहिष्णू विविधतेबद्दल बोलतो. गव्हाचे अनेक प्रकार आहेत. आपल्याकडे आपल्या राज्यातील संघप्रिय नावाच्या जातीपैकी एक आहे, जो अल्पकालीन प्रकार आहे आणि दुष्काळ सहिष्णू आहे. त्याचप्रमाणे गव्हाचेही काही प्रकार आहेत जे उष्णता सहन करू शकतात. याचे पालन करून आपण दुसऱ्या पिकाची थेट पेरणी देखील करू शकतो. आणि पहिल्या पिकाची कापणी केल्यानंतर जर आपण उथल नांगरणी करून गव्हाची पेरणी केली आणि त्यासह आपण कापणीनंतर पिकाच्या कचऱ्याचे व्यवस्थापन आणि प्रक्रिया केली, तर म्हणून भात आणि याचे अनुसरण करून आपण या प्रणालीची उत्पादकता 20-30 टक्क्यांनी वाढवू शकतो आणि त्याद्वारे उत्पादन वाढवू शकतो. ठीक आहे, म्हणजे होय. शेतकऱ्याला गॅरंटी शेतकऱ्यांना पाहिजे. तर काही याची हमी आशा आहे. घेऊन शेतकरी पण आपल्या बरोबर जोडले जात आहेत. रामग्रह पांडे आमच्या बरोबर जोडले जात आहेत. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 109 जातीपैकी 2 गव्हाच्या आहेत. मी बिहारमध्ये त्यांची लागवड करू शकतो का? डॉक्टर अरविंद, आपल्या कुतूहलाबद्दल धन्यवाद मिस्टर पांडे. आपल्या पंतप्रधानांनी यावेळी गव्हाचे 2 प्रकार सादर केले आहेत. एक म्हणजे HI 1665 आणि दुसरा आहे HI 8840. या दोन्ही जातींची शिफारस महाराष्ट्राच्या मैदानी भागासाठी केली जाते. त्यानंतर कर्नाटक आणि तमिळनाडूचा क्रमांक लागतो. प्राकृतिक संसाधन जसं माती, जल, वायू, ज्या विविधतावाल्या गोष्टी आहेत, कशा स्टोअर करून सुरक्षित करायच्यात? पारंपरिक शेतकरी जमिनीच्या मोठ्या प्रमाणात नांगरणी केल्यानंतर लागवड करतात. या प्रक्रियांमध्ये आपल्याला काही बदल करायचे आहेत. आपण त्यांना थेट जमिनीत बियाणे पेरण्यास सांगतो. आम्ही त्यांना अल्पकालीन पिकांसाठी प्रोत्साहित करतो. तसेच शिफारस करतो की 30% वनस्पतीचे अवशेष सोडल्यानंतर अंदाजपत्रक शेती करून गव्हाची लागवड करावी. तसेच आम्ही त्यांना हवामान प्रतिरोधक जातींची लागवड करण्यास सांगतो. आणि जेव्हा तुमच्याकडे एक विंडो शिल्लक असतो, पिकाची गुणवत्ता सुधारण्याची गरज असते, आम्ही विविध प्रकारच्या मूग डाळीची लागवड करतो, जी शून्य बजेट शेतीच्या पद्धतीने वापर करून फक्त
50-60 दिवसात वाढते आणि 2 वेळा कापणी केल्यानंतर आम्ही मातीमध्ये वनस्पतीचे अवशेष मिसळतो. या पद्धतीद्वारे पारंपरिक शेतकरी जो प्रति हेक्टर 5 ते 8 टन धान्याची कापणी करतो त्याला आता प्रति हेक्टर 12-15 टन उत्पादन मिळू शकेल. तसेच आपण नैसर्गिक संसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणात अनुकूल करू शकतो आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही झपाट्याने वाढ होते. ठीक आहे सर. कृषी चौपाल आणि या सेशनमध्ये आपण बोलणार आहोत रबी पिकात कीटक व्यवस्थापनाबाबत. आणि ही गोष्ट मी नाही करणार, माझ्यासोबत काही खास पाहुणे जोडले जात आहेत. परिचय मी करून देतो. डॉक्टर मोहम्मद मनोबरुल्ला साहेब, ते सध्या वैज्ञानिक आहेत, कृषी विज्ञान अटारी पटनाहून. स्वागत आहे सर आपलं. नमस्कार. नमस्कार. माझ्यासोबत चर्चेत जोडले जात आहेत डॉक्टर जयपाल चौधरी, वरिष्ठ वैज्ञानिक आहेत, कृषी विज्ञानात ICAR RCAR चे आहेत, रांचीहून आले आहेत. सर स्वागत आहे आपलं. आणि माझ्याबरोबर जोडले जात आहेत राम केवल साहेब, हे विषयवस्तू विशेषज्ञ, पौधा संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र बक्सरहून. डॉक्टर साहेब आपलं स्वागत आहे. नमस्कार. चला नमस्कार. सुरुवात आपल्यापासूनच करूया सर. आणि सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायचंय आपल्याकडून सर, की नेहमी पाहिलं गेलं आहे की भंडारणाच्या वेळी कित्येक प्रकारचे कीटक लागतात, त्यामुळे नुकसान आपण आणि शेतकरी बंधू झेलतच आहेत. हे मॅनेजमेंट आपण समजून सांगा सर, हे नुकसान कसे कमी होईल? कधी कधी काही कीटक तुमच्या गोदामात किंवा तुमच्या धान्याच्या मळ्यात थेट शेतातून पोहोचतात. काही जण वाहतुकी दरम्यान तुमचे धान्य घेऊन येतात आणि काही कीटक तुमच्या गोदामात साठवलेल्या जुन्या धान्याचे असतात. यावर उपाय म्हणून हे सर्वात महत्त्वाचे आहे की तुमच्या धान्याची योग्य प्रकारे कापणी आणि साफसफाई केल्यानंतर धान्यामध्ये केवळ 10 ते 12% आर्द्रता ठेवावी. म्हणजे ते असे उन्हात वाळवावे की 10 ते 12% आर्द्रताच त्याच्यात राहील. म्हणजे आर्द्रता काही झाले तरी 10 ते 12% जास्त नसावी. तर ही एक मुख्य पद्धत आहे. दुसरे म्हणजे तुम्ही धान्य साठवण्यासाठी नवीन पिशव्या वापरल्या पाहिजेत. जर तुम्हाला जुन्या पिशव्या किंवा संरक्षित पिशव्या वापरायच्या असतील तर त्यांच्यावर मॅलेथियनने उपचार करा, तरच तुम्ही त्यांचा वापर करू शकता. दुसरे म्हणजे तुमच्या साठवणुकीच्या दाण्यांची योग्य प्रकारे साफसफाई करा, मजला स्वच्छ करा. जमिनीवरील दरडांमध्ये कीटक, अळ्या, अंडी आणि प्युपा पडलेल्या असू शकतात आणि तुमचे धान्याचे कोठार मॅलेथियन लोशनने पूर्णपणे स्वच्छ करा आणि त्याची चांगली देखभाल करा. काही शेतकरी जोडले जात आहेत, त्यांचे प्रश्न पण आहेत. संजीव आपल्याबरोबर जोडले जात आहेत, संजीव कुमार सिंग. संजीवजी आपलं स्वागत आहे, प्रश्न विचारा. नमस्कार सर, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. बरं, पिकात कीटकांचा प्रादुर्भाव झाल्यास मला सांगा कोणतं औषध वापरावे? शेतकरी बंधूंनो, बऱ्याचदा असे दिसून आले आहे की जिथे जिथे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात 1 किंवा 2 कीटक दिसतात तिथे ते रासायनिक कीटनाशके लावतात. माझ्या शेतकरी बांधवांनो, तुम्ही असे कधीही करू नये, कारण यामुळे तुमच्या अनेक समस्या निर्माण होतील. त्यामुळे प्रत्येक पिकासाठी, प्रत्येक कीटकासाठी ETL मूल्य निश्चित करण्यात आले आहे, जे कोणत्या कीटकावर, कोणत्या पिकावर किती प्रमाणात कीटनाशकांचा वापर करावा याची शिफारस करते. शिफारस केली तरच तुम्ही रासायनिक कीटनाशके लावावीत. उदाहरणार्थ, जर तुम्ही मोहरीची लागवड करत असाल तर तुम्ही हे पाहिले पाहिजे की मोहरी फुलत असताना जर वनस्पती फुलण्याच्या टप्प्यात असेल आणि जर पिकांवर एफिडची संख्या 15 ते 20% असेल तर तुम्हाला तिथे रासायनिक कीटनाशके लावावे लागतील. ठीक आहे. काही शेतकरी पण जोडले जात आहेत. नीलम आपल्या बरोबर आहे. नीलमजी स्वागत आहे आपलं, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न आहे सर, आम्ही चणे आणि त्यांची लागवड करतो. शेंगाच्या निर्मिती दरम्यान कीटकांचे हल्ले होतात. कृपया यासाठी काही उपाय सुचवा. शेंगा खाणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव पिकांमध्ये आढळतो. हे कीटक सर्वभक्षी असतात. म्हणजे या पिकांव्यतिरिक्त तो टोमॅटो, मिरची आणि इतर प्रत्येक पिकात दिसून येतो. या कीटकाला हेलिकोवर्पा असं म्हणतात आणि हे टाळण्यासाठी कीटकनाशकांची पहिली फवारणी केली पाहिजे जेव्हा 30-35% फुलं येतात आणि शेंगा तयार होण्यास सुरू होतात. आपल्याला कीटकनाशकांची फवारणी करावी लागेल. कृपया लक्षात ठेवा की कीटकनाशकांची पहिली फवारणी तुम्ही विहित पद्धतीने करणे आवश्यक आहे. यासाठी एक विशिष्ट सेंद्रिय वनौषधी आहे, 250 एली आहे. प्रत्येक हेक्टरवर याची फवारणी करा. जर HANV नसेल तर PV उपलब्ध आहे. तर ही पावडर प्रति एकर 400 ग्रॅमची फवारणी करा. ही फवारणी 30% शेंगा तयार झाल्यावरती करावी. ही योग्य वेळ आहे. जर नंतर पिकातील या कीटकांचा प्रादुर्भाव बिघडला तर त्यामध्ये आपल्याला रासायनिक कीटकनाशक लावले पाहिजे. रासायनिक कीटकनाशकांच्या अंतर्गत जर शेंगांमध्ये प्रादुर्भाव खूप जास्त असेल
तर तुम्ही लॅम्बडा सायलोहॅलोथ्रिन लावू शकता. हे कीटनाशक बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर ह्याला 1.5 मिलीलिटर प्रति लिटर पाणी मिसळा आणि कीटकांपासून मुक्त होण्यासाठी चणे आणि अरहर पिकांवरती फवारणी करा. ठीक आहे. आणि डॉक्टर राम केवल सर आपल्याकडे येतोय. सर, 2 प्रबंधन मी ऐकतोय कीटक प्रबंधनाचे, एकीकृत आणि जैविक कीटक प्रबंधन. खूप चर्चा आहे सर, पण आहे काय सर आणि मॅनेज कसे करायचे? पीक उत्पादन आणि पीक संरक्षण ह्यांच्यात एक समन्वित प्रणाली आहे आणि पीक उत्पादन आणि पीक संरक्षण अशा प्रकारे कसे आयोजित करावे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे की आपण पिकांना प्रभावित करणाऱ्या कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यांत्रिक, जैविक आणि रासायनिक पद्धतींसह सर्व उपलब्ध संसाधनांचा वापर करू, अशा प्रकारे की ते आर्थिकदृष्ट्या स्वस्त, सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुरक्षित असेल. म्हणून या सर्व गोष्टी एकत्र करून आपण त्यांचा अशा प्रकारे वापर करतो की कीटकांची आर्थिक मर्यादा वाढू नये आणि कीटक आर्थिक मर्यादेच्या खाली राहतील. कारण कीटकांनी आपल्या शेतात राहणे महत्वाचे आहे, कारण ते देखील आपल्या वातावरणाचा एक भाग आहेत. आपण त्यांना नष्ट करू शकत नाही आणि आपण त्यांना नष्ट करू इच्छितही नाही, परंतु त्यांची संख्या इतकी वाढू नये की ते आपल्याला आर्थिक नुकसान सोसावे लागेल. ते आपल्या स्वभावाचा एक भाग आहे. दुसरे म्हणजे सर, तुम्ही सेंद्रिय व्यवस्थापनाबद्दल विचारले. सेंद्रिय कीटक व्यवस्थापनाखाली आपण रासायनिक कीटनाशके वापरत नाही. मातींमध्ये निसर्गात अनेक परजीवी आहेत. येथे आपल्याकडे अनुकूल बुरशी, अनुकूल जीवाणू, अनुकूल विषाणू, अनुकूल सूत्रकृमी आहेत. या हानिकारक कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण त्या सर्वांचा वापर करतो. आपण यांना सेंद्रिय कीटक व्यवस्थापन म्हणतो. या पद्धतीनुसार आपल्याकडे बुरशीच्या बाबतीत मेटोरिझियम एनोसोप्लिया आहे. आपल्याकडे जीवाणू अंतर्गत बीटी पावडर आहे जी सहज उपलब्ध आहे. आपण त्याचा वापर करू शकतो. आपण ते सूत्रकृमींसाठी वापरू शकतो आणि विषाणू अंतर्गत आपण HNV मिळवू शकतो. ते पर्यावरणासाठी योग्य आहे आणि त्यामुळे पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही आणि ते मैत्रीपूर्ण जीवांचे संरक्षण देखील करते. माझा प्रश्न तर झाला सर. खूप धन्यवाद सर आपल्या तिघांचे या सेशनमध्ये जुडल्याबद्दल. या सेशनचा विषय आहे रबी पिकात रोग आणि तण व्यवस्थापन. माझ्याबरोबर या विषयाशी संबंधित जोडले जात आहेत खूप खास पाहुणे. मी परिचय करून देतो. डॉक्टर संजीव कुमार HOD, फसल अनुसंधान, ICAR, RCER पटनाचे. संजीवजी, स्वागत आहे आपले. नमस्कार. माझ्यासोबत चर्चेमध्ये जोडले जात आहेत डॉक्टर अभिषेक कुमार डुबे, वैज्ञानिक आहेत, ICAR, RCER पटनाहून. सर, स्वागत आहे आपले. नमस्कार. माझ्याबरोबर जोडल्या जात आहेत डॉक्टर कुमारी शुभा, भाजीपाला विज्ञानात, ICAR, RCER पटनाहून. मॅडम आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर शुभा, स्वागत आहे आपले. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर संजीव आपल्याकडेच येतोय. सर, गव्हात तण खूप कॉमन अशी गोष्ट आहे, पण तितकीच त्रासदायक गोष्ट ज्याची वारंवार आपण चर्चा करतो. ते कसे दूर केले जावे? ज्या मुख्य प्रजाती आहेत ज्या गहूमध्ये आढळतात, ज्याला फ्लेरिश मायनर म्हणतात, ज्याला गहूचा मामा किंवा गुल्लीदंडा म्हणतात, पिवळी शेंजी आहे, पांढरे शेंजी आहे, कृष्णनील आहे, ही 3 मुख्य तण आहेत. यासह सूर्यगवत आणि नटगवत यासारख्या गवताच्या प्रजाती देखील आहेत, ज्या तुम्ही बघाल तर मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. आणि बिहार आणि पूर्व भारतात दमट हवामानाची परिस्थिती सारखीच असल्यामुळे तण आणि तणांच्या विविध प्रजातीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आपल्याला याचं संमिश्र तण व्यवस्थापनाची गरज आहे. जर आपण गव्हाची पेरणी करायची असेल तर पेरणीच्या 72 तासांच्या आतमध्ये एक तणनाशक आहे पेंडिमेथलिन, परंतु ते 72 तासाच्या आत लागू केले पाहिजे. यानंतरही जर ते 25 ते 3 दिवसात तण टिकून राहिले आणि वाढले तर एक औषध आहे जे सल्फोसल्फरॉन आणि मेटासल्फरॉनचे मिश्रण आहे. त्याची फवारणी प्रति एकर 40 ग्रॅमच्या दराने करावी. हे असं औषध आहे की याची फवारणी केली जाते की मग ते चौरीपट्टी किंवा शंकरीपट्टी म्हणजे अरुंदपान आणि रुंदपान तण आहेत, त्यामुळे या दोघांनाही नियंत्रित केले जाऊ शकते. आणि ह्याच्याच बरोबर जर 60 दिवसामध्ये आणखी एक जण तण आले तर आपल्याला हे हाताने तण काढणे आवश्यक आहे. आणि हाताने तण काढणे हे पिकांसाठी खूप चांगले आहे. आणि त्याचबरोबर चुन नांगरणीद्वारे केली जाणारी तणनाशके याच्या अंतर्गत नांगरणीच्या अगदी आधी ग्लायफोसेट नावाचं औषधी वनस्पतीची फवारणी 80 ते 100 मिलीलिटर 10 लिटर पाण्यामध्ये मिसळली जाते
आणि या औषधी वनस्पतीची फवारणी केल्याने गव्हाच्या अंकुरणानंतर या वाढणाऱ्या तणांवर आपण नियंत्रण ठेवू शकतो. आणि हे ठीक आहे, डॉक्टर अभिषेक पण आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर अभिषेक, चणा आणि मसूरमध्ये उकटा रोग आणि मुळं गळण्याची समस्या याचं काय उत्तर असेल? तर या रोग व्यवस्थापनासाठी आपल्याला 4 महत्त्वाच्या गोष्टींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. येथे पहिली गोष्ट म्हणजे रोग प्रतिरोधक विविध प्रकारच्या पिकांची निवड, दुसरे म्हणजे बियाणे उपचार, तिसरे म्हणजे माती सुधारणे आणि चौथे म्हणजे धान्य आणि डाळी पिकांमधील पीक फेरपालट. म्हणूनच जर आपण जातींबद्दल बोलायचे असेल तर मसूर पिकांसाठी IPL 220 आणि चण्यासाठी स्वर्णलक्ष्मी आहे, जी या संस्थेने विकसित केली होती. या दोन्ही जातींमध्ये उफरा रोग रोखण्यासाठी प्रतिकारशक्ती आहे. आपले शेतकरी या जातींची लागवड करू शकतात. आता बियाणे उपचाराकडे येत असताना ट्रायकोडर्मा किंवा काही रसायने आहेत, जसे की तुमच्याकडे कार्बोडाझिम, कार्बोक्सिन आणि थिरमचे मिश्रण आहे, जे व्हिटावॅक्स पॉवर या नावाने बाजारात उपलब्ध आहे. ह्याने बियाणांवर उपचार करता येतात. ट्रायकोडर्मासह बियाणे उपचार करताना कृपया लक्षात ठेवा की फॉर्म्युलेशन 6 ते 10 ग्रॅम प्रति किलो बियाणे असावे. जर ती इतर काही रसायने असतील तर बियाण्यांवर प्रति किलोग्राम 2 ग्राम रसायनांच्या दराने उपचार केले पाहिजेत. आणि यानंतर मातीची दुरुस्ती करणे आवश्यक आहे, कारण त्याचे कारक घटक जमिनीतच राहतात. नंतर ट्रायकोडर्मा हे शेणाच्या खतावर घेतले पाहिजे आणि नंतर शेतात शिंपडले पाहिजे. तुम्ही हे द्रावण लावता तेव्हा कृपया जमिनीत ओलावा असल्याची खात्री करा. म्हणून जर तुम्ही या 4 गोष्टी केल्या तर या रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होईल. जर तुम्ही या चरणांचे पालन केले नाही आणि नंतर पिकांवर या रोगांचा परिणाम झाला तर रोग व्यवस्थापन अधिक कठीण होईल. ठीक आहे सर, ठीक आहे. शेतकरी पण इथे आहेत. गुड्डू प्रधान आपल्या बरोबर जोडले जात आहेत. गुड्डू प्रधान जे विचारा आपला प्रश्न. माझा प्रश्न फुलगोबीशी संबंधित आहे सर. फुलगोबीमध्ये कधी कधी असं घडतं की लहान लहान फुलं तयार होतात. तयार झालेली फुलं खूप सैल असतात, त्याच्यावर भेगा असतात आणि खूप लहानही असतात. बाजारात त्याची चांगली किंमत मिळत नाही. आम्हाला कृपया या समस्येवर उपाय सांगा. तुम्ही मला फुलगोबीबद्दल प्रश्न विचारत आहात, तो कोबीच्या बाबतीत लागू होतो. मात्र फुलगोबीच्या बाबतीत 3 वेगवेगळे प्रकार आहेत. सुरुवातीची जात जी लवकर येते, जी बाजारात खूप लवकर येते आणि त्यासाठी मध्य हंगामाची विविधता आहे, आणि शेवटी उशिरा हंगामाची विविधता आहे. तुम्हाला कदाचित हे आधीच माहित असेल. जर तुम्ही हंगामाच्या उत्तरार्धात हंगामाच्या सुरुवातीच्या काळात लागवड केली किंवा जर तुम्ही हंगामाच्या उत्तरार्धात लवकर लागवड केली तर ही समस्या उद्भवेल. म्हणून तुम्ही खरेदी करत असलेल्या बिया सुरुवातीच्या हंगामातील किंवा उशिरा हंगामातील आहे हे तुम्हाला आढळून येईल याची खात्री करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त जर तुमच्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता आहे तर तुम्हाला लहान फुलकोबीच मिळतील, ज्यांना बाजारात चांगली किंमत मिळत नाही आणि जे सामान्य वजनाचे नसतात. तुम्ही हे टाळू शकता. जमिनीत नायट्रोजनची कमतरता आहे का ते तपासा. याशिवाय मातीतील आर्द्रता योग्य प्रमाणात आहे की नाही हे तुम्ही तपासू शकता, कारण कधी कधी जमिनीत योग्य ओलावा नसल्यामुळे पिकांची वाढ कमी होऊ शकते. तसेच पाणी साचू नये, कारण आपल्याला माहित आहे की रब्बी हंगामातील सर्व भाज्या पाण्याशिवाय अतिशय संवेदनशील असतात. या हंगामात अनेक आजार दिसून येतात. या सर्व पैलूंकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. या व्यतिरिक्त आणखी एक प्रकारचा रोग आहे जिथे तुम्ही फुलकोबीमध्ये डाग दिसू शकतात. येथे यावर्षी प्रमाणेच तापमानात अचानक वाढ झाली. तर आपण पाहिले की रब्बी हंगामात इतकी थंडी नव्हती, त्यामुळे तापमानात अचानक वाढ झाल्याने फुलकोबीची लागवड खूप नुकसान झाले. पिकांवर लहान छोटे ठिपके आढळून आले, जे तापमानात अचानक झालेल्या वाढीमुळे होते. म्हणून तुम्ही जे लक्ष दिले पाहिजे हे सुनिश्चित केले पाहिजे की जर तापमानात वाढ झाल्यामुळे समस्या झाले तर आपण तापमान कमी केले पाहिजे. अशा परिस्थितीत तुम्ही फुलकोबीची शेतात काही छायांकन व्यवस्था करू शकता. याशिवाय तुम्ही योग्य वेळी कापणी करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे तुम्ही समस्या टाळू शकता. ठीक आहे, ठीक आहे. हे छोटे छोटे प्रयत्न आहेत जे आज आपल्याला अंमलात आणायचे आहेत आणि पाहायचं आहे की शेतीत किती फायदा होतो. खरं तर कोबीची गोष्ट करतोय, मृदा आर्द्रता आणि काला गलन ही समस्या जास्त आहे. हे कसे मॅनेज करायचे आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला 30 सेकंदात मॅनेज करायच्या आहेत. सांगा मॅम. सर्वप्रथम मी तुम्हाला डोक्यातील कोंड्याच्या आजाराबद्दल सांगू इच्छिते. हा बुरशीजन्य रोग नाही, हा एक जीवाणूजन्य रोग आहे. जीवाणूजन्य रोग अधिक वेगाने पसरतात. हे प्रामुख्याने पसरते कारण आपण पावसाळ्यात पाने कापतो आणि जीवाणू वनस्पतीमध्ये जातात. ते फुलकोबीच्या झाडामध्ये जातात आणि तिथे वाढून फळे खराब करतात. मी शेतकऱ्यांना विनंती करू इच्छिते की जर त्यांना त्यांच्या शेतात कोणतेही रोगग्रस्त झाड दिसते तर ते त्वरित तोडून नष्ट करा, कारण इतर कारक घटकांच्या तुलनेत जीवाणूजन्य रोग पसरण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय हा एक जीवाणूजन्य रोग असल्याने तुम्हाला जीवाणूविरोधी घटक वापरावे लागतील. उदाहरणार्थ कासोगामायसिन. तुम्ही हे प्रति एकर 400 मिलीच्या दराने लावू शकता. याशिवाय तुम्ही पुसा शुभ्रा सारख्या रोग प्रतिरोधक फुलकोबीच्या जातीची लागवड करू शकता. दुसरा मुख्य रोग म्हणजे मृदू असिता रोग. हे प्रामुख्याने हिवाळ्यात पिकवलेल्या फुलकोबीच्या कोबी आणि इतर पालेभाज्यांमध्ये आढळते. हे टाळण्यासाठी दमट दिवसांमध्ये शेतात सिंचन न करण्याची मी शिफारस करेन.
कारण शेतात आर्द्रता जितकी जास्त असेल तितका रोग पसरण्याची शक्यता जास्त असते. कृपया हे लक्षात ठेवा की मी मृदू असिता आजाराबद्दल बोलत आहे. हा एक बुरशीजन्य रोग आहे. हा रोग टाळण्यासाठी तुम्ही कॉपर ऑक्सोक्लोराईड सारख्या सामान्य बुरशीनाशकांचा वापर करू शकता. ठीक आहे. आता मोस्ट इम्पॉर्टंट सेशन मध्ये आपण पोहोचलो आहोत, ज्यात आपण बोलूया की आधुनिक टेक्निकच्या माध्यमाने आपण कशा प्रकारे पीक व्यवस्थापन करू शकतो. तर एक एक पॉइंट मायन्युटली आपल्याला समजावतील. माझ्यासोबत काही खास पाहुणे जोडले जात आहेत. माझ्याबरोबर जोडले जात आहेत डॉक्टर विकास सरकार, एक वैज्ञानिक आहेत, कृषी अभियंता, ICAR RCER. डॉक्टर विकास, स्वागत आहे आपले. नमस्कार. माझ्याबरोबर डॉक्टर आरती कुमारी जोडली जात आहे, सायंटिस्ट आहे, माती आणि बार्ली संवर्धन, ICAR RCER कडून आपले स्वागत आहे. माझ्याबरोबर डॉक्टर मीनू कुमारी जोडल्या जात आहेत, वैज्ञानिक आहेत, ICAR RCER कडून. मॅम, स्वागत आहे आपलं. सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर विकास आपल्याकडे येतोय. सर, सतत सरकार प्रयत्न करत आहे की नव्या नव्या टेक्निकच्या माध्यमाने शेतकऱ्यांना इक्विप्ड केले जावे आणि सांगितले जावे की कसे पिकाला मॅनेज करू शकतो. यातलंच आहे एक ड्रोन टेक्निक. हे ड्रोन टेक्निक किती कामाचे आहे? सर, ड्रोन तंत्रज्ञान आज जे ड्रोन तंत्रज्ञान आले आहे ते एक नवीन मशीन आहे जे 3 ते 4 वर्षापासून अधिक काळापासून वापरात आहे. तो अतिशय वेगाने लोकप्रिय होत आहे. येथे ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण गहू, हरभरा, डाळी किंवा डाळींसारख्या रब्बी पिकांवर कीटनाशकांची फवारणी करू शकतो. आजकाल आपण कोणत्याही पिकांवर फवारणी करण्यासाठी ही पद्धत वापरतो. या व्यतिरिक्त ड्रोनमध्ये आणखी अनेक तंत्रे आणि इतर अनेक उपयोग आहेत. पिकाच्या वाढीचा दर, पिकांचा अभ्यास, मातीचे वितरण, रोग आणि कीटक व्यवस्थापन, कीटक आणि रोग नियंत्रण, सिंचनाचे व्यवस्थापन, मातीतील आर्द्रता आणि त्यावर नियंत्रण कसे ठेवावे हे आपण पाहू आणि नोंदवू शकू. कारण या ड्रोनच्या आत एक सेन्सर असतो आणि या सेन्सरद्वारे तुम्ही सर्व काही जाणून घेऊ शकता. त्यामुळे देशात ड्रोनच्या माध्यमातून खूप काम होत आहे. पिकांवर कीटनाशके वापरण्यासाठी आपण त्यांचा वापर करत आहोत. माझ्या मते 1-2 वर्षात या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला अपेक्षित परिणाम मिळू शकतील. म्हणून आपल्याला पारंपरिक पद्धतींसह तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. बरोबर? ठीक आहे सर. डॉक्टर आरती आपल्या बरोबर आहे. डॉक्टर आरती, वॉटर मॅनेजमेंट प्रत्येक ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. रबीच्या पिकात जल व्यवस्थापन, पण मला यातलं आधुनिक तंत्र समजून घ्यायचंय. कोणते ते आधुनिक तंत्र आहे जे रबीच्या पिकात जलप्रबंधनाच्या कामी येतात? या अंतर्गत शेतकरी सूक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर करू शकतात. या पद्धतीचा वापर करून आपण 80 ते 90% सिंचन खर्च वाचवू शकता. तसेच ठिबक सिंचनासारखे सिंचनाचे अनेक प्रकार आहेत. ठिबक सिंचन वापरून आपण सिंचन खर्च 50 ते 70% वाचवू शकता. त्यासह जर तुम्ही भाज्या किंवा फळे किंवा इतर दीर्घकालीन पिके किंवा लागवडीच्या पिकांची लागवड करत असाल तर ही प्रणाली खूप उपयुक्त ठरेल. दुसरे म्हणजे फवारणी सिंचन, जिथे पाणी शिंपडले जाते. तुम्ही त्याचा वापर गव्हाच्या लागवडीसाठी, डाळींच्या लागवडीसाठी आणि मक्याच्या लागवडीसाठी देखील करू शकता. तसेच आजकाल सरकार फुलांच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे, तर तुम्ही फुलांच्या लागवडीसाठी फवारणी सिंचन वापरू शकता. तसेच तंत्रज्ञानाच्या या युगात सेन्सर आधारित, इंटरनेट ऑफ थिंग्स आधारित स्मार्ट सिंचन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. शेतकरी त्याचा वापर करू शकतात आणि त्यांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचवू शकता. आणि जे लहान किंवा अल्पभूधारक शेतकरी आहेत, हे तंत्रज्ञान वापरू शकत नाही, ज्यांना या सगळ्यांची माहिती नाही, ते कमी खर्चिक टाकी आधारित ठिबक सिंचन प्रणाली वापरू शकतात आणि प्रभावी जल व्यवस्थापन पण करू शकतात. बस, माझ्याकडे इतकाच वेळ होता या सेशनमध्ये. खूप खूप धन्यवाद आपल्या तिघांचे. आणि आपण इथे आलात, थँक्यू सो मच. या मंचावर समस्यांची गोष्ट नाही होत, दावे नसतात. इथे समाधान असते, गॅरंटी असते, सोल्युशन असते. गोष्टी आपल्या होतात, आमच्या होतात. तर साथ असाच निभावत चला. जोडले जात रहा या कारवा सोबत, कारण प्रवास खूप लांबचा आहे आणि या प्रवासात आपण आमचे सहप्रवासी असाल ही पूर्ण आशा आहे. तर हीच आशा आणि उमेदी सोबत या कृषी चौपालच्या शानदार सेगमेंटला मी इथेच वाइंड अप करतोय. आपली काळजी घ्या आणि टाळ्यांच्या गडगडाटात या सेशनला इथेच वाइंड अप करतोय.
आधुनिक कृषी चौपाल हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आणि याबरोबरच आजचा आपलं घर आपलं वावर कार्यक्रम आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया येत्या कार्यक्रमात. मंगला माळवेला निरोप द्या. नमस्कार.